हॅलो एव्हरीवन. बरेच जण मला म्हणत होते की तू व्हॉईस ओव्हर करत जा व्हिडिओजना, पण मला काही ते जमत नव्हतं. सो आज मी ते छोटासा प्रयत्न केला आहे व्हॉईस ओव्हरचा, आणि तो कसा झाला आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद ऐकायला मला नक्की आवडेल. सो आज मी इथे बनवत आहे कांद्याची चटणी आणि भाकरी. मराठवाड्याची स्पेशल आहे ही कांद्याची चटणी, आणि ती भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते. सो माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही चटणी भाकरीसोबतच नक्की ट्राय करा. पोळीसोबतही छान लागेल, पण बेस्ट भाकरीसोबतच लागेल. सो मी इथे फर्स्टली भाकरी करून घेत आहे. भाकरी बनवून झालेले आहेत. तर आता आपण पाहूयात की कांद्याची चटणी कशी बनवायची ते. खूप सोपी पद्धत आहे कांद्याची चटणी बनवायची. तर इथे एका व्यक्तीसाठी 2 कांदे अशा हिशोबाने मी कांदे घेतलेले आहेत. आणि या चटणीसाठी जास्ती काही सामग्री अजिबातच लागत नाही. तर आपण इथे अगोदर कांदे चिरून घेऊयात. कांदा होईल तेवढा बारीकच चिरा, ज्यामुळे चटणी छान लागेल आणि कांदा व्यवस्थित परतला जाईल. तर कांदा चिरून झालेला आहे. आता आपण तेल गरम करायला घेऊयात. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊयात. नंतर कांदा टाकूयात व कांदा लालसर होईपर्यंत त्याला परतून घेऊयात. कांदा इथे परतून झालेला आहे आपला. आता आपण यात पुढचे मसाले टाकूयात. सर्वप्रथम यात थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी, ज्यामुळे चटणीला छान टेस्ट येते. नंतर हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. छान मिक्स करून घेऊयात आपण हे. खूप छान झालेली आहे चटणी आपली. आता गॅस बंद करून घेऊयात व नंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात. अगोदर जर टाकलं तर चटणीला पाणी सुटतं आणि चटणी तेवढी खरपूस लागणार नाही आपली. त्यामुळे गॅस बंद करूनच टाका कूट आणि मीठ. मस्त झाली आहे चटणी. तयार आहे आपली कांद्याची झणझणीत चटणी. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूयात टेस्टसाठी आणि सजावटीसाठी पण. आता इथे मी जेवणाचं ताट तयार करून घेते. कांद्याची खरपूस चटणी आणि भाकरी.